मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई नाशिक महामार्गावरच्या खड्ड्यांची पाहणी केली आहे। मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने खड्डे बुजवण्याचं काम हे सुरू झालं होतं, तर खड्ड्यांपासून कायमस्वरूपी सुटका करण्याची विनंती नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। मुंबई नाशिक महामार्गावर अशा पद्धतीने या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे आणि असं असताना ते खड्डे किती टिकतील, हे बुजवलेले खड्डे किती दिवस टिकतील याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे। आपल्यासोबत येथील एक नागरिक आहेत, काय सांगाल, काय परिस्थिती? आमच्या इथल्या जे पडगा टोल नाका आहे ना, त्यांचा काम एकदम भोंगळ कारभार आहे। हे रोज असे खड्डे पडतात आणि निव्वळ माती आणि रेतीमध्ये भरले जातात। फक्त एकच दिवस टिकतात, दुसऱ्या दिवशी परत तसेच होऊन जातात ते खड्डे। पण प्रशासनाचं काहीच लक्ष नाही ते, आणि कुठलेही इथले स्थानिक आमदार खासदार यांचं काहीच लक्ष नाही याच्यावर। जनता मेली तर मरू दे, त्यांना काही फरक नाही पडला, पण रस्त्याची अवस्था हीच राहणार आहे आजपर्यंत। नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई नाशिक महामार्गावर दौरा आहे आणि त्या निमित्ताने मुंबई नाशिक महामार्गावर असलेले हे जे लहान मोठे खड्डे असतील ते बुजवण्याचे काम सुरू झालेलं आहे। परंतु नागरिकांचं मत आहे तर हे खड्डे, या खड्ड्यांपासून कायमस्वरूपी सुटका आमची करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी जनतेची आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।